नमो अर्हंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। तथागत सम्यक संबुद्धाच्या भावमुद्रा आपण वेगवेगळ्या वर्णनामध्ये आणि प्रसंगामध्ये सांगितलेल्या आहे। पहिली भावमुद्रा भगवंताची ही ध्यान भावमुद्रा आहे आणि प्रथम क्रमांकावर त्यांनी ध्यान प्रमुख केलेलं आहे। ध्यान करण्यासाठी शील आवश्यक आहे। शीलाविना ध्यान होतच नाही। ज्याचं शील डिफेक्टिव्ह, ज्याचं शील ब्रोकन, ज्याचं शील कलंकित, ज्याचं शील डागलेलं आहे, तुटलेलं आहे, पूर्ण भंग झालेला आहे, त्याला समाधी लागत नाही। लागतच नाही त्याला समाधी। लागली तर लागली 1 मिनिट, नाही तर कावरं माकडासारखं जणू माकड, माणसाचं हे माकड। म्हणून शील परिपूर्ण शुद्ध पाहिजे, शील परिपूर्ण विशुद्ध पाहिजे, शील परिपूर्ण निर्मळ पाहिजे, शील परिपूर्ण निष्कलंक पाहिजे। तेव्हा धम्माचा माणूस खरा उपासक बनतो, धम्माचा खरा उपासिका बनते, धम्माचा खरा भिक्खू बनतो, धम्माचा खरी भिक्खुनी बनते, नाहीतर पूर्णच्या पूर्ण ते नापास होते। म्हणून शील हे बुद्धानं प्रमुख सांगलेलं आहे। इफ यू कॅरेक्टर इज लॉस, सम एव्हरीथिंग इज लॉस, असं इंग्लिशमध्ये म्हणलेलं आहे। ज्याचं शील पूर्णपणे तुटलं त्याची जिंदगी तुटली, ज्याचं शील डागलं त्याची जिंदगी कलंकित झाली आयुष्यभरासाठी। म्हणून हे भगवान बुद्धांनी सर्वात जास्त आपल्या धम्मामध्ये अग्रक्रम हे शीलाला दिला। जो शील सुचरित पालन करतो कायेन, जो शील सुचरित पालन करतो वाणीनं, जो शील सुचरित पालन करतो मनानं, तोच खरा त्याचा शुद्ध धम्म। सर्वांचा हा एकच शुद्ध धम्म आहे। या शुद्ध धम्माविना कोणी धम्मवान होऊ शकत नाही। हिंदूला जर बौद्ध बनायचं असेल किंवा हिंदूला जर धम्मवान बनायचं असेल तर त्याला शील शुद्ध धम्म पाळावंच लागेल। मुसलमानाला जर खरा मुसलमान बनायचं असेल तर त्याला शील शुद्ध धर्म पाळावंच लागेल। आणि ख्रिश्चनाला जर खरा ख्रिश्चन बनायचं असेल तर त्याला शील शुद्ध धम्म पाळावंच लागेल।
फारसी लोकाला जर फारसी धर्मियांचा धर्मवान बनायचं असेल तर त्यांना शुद्ध धम्मशिलाचा पाळावच लागेल आणि ते अगोदर. आणि जे यहुदी धर्माचे आहेत त्याला यहुदी धर्म पाळायचा असेल तर त्याने शील शुद्ध धम्म पाळलाच पाहिजे. आणि जो ब्राह्मण धर्माचा आहे त्याने ब्राह्मण धर्माचं पालन करण्यासाठी शील शुद्ध धम्म अग्रक्रमानं त्यांनी पालन केलाच पाहिजे. परक्या बाईजवळ जाऊन त्यांनी झोपता कामा नये. आपल्या पत्नीजवळ जाऊन त्यांनी पत्नीचा सहवास करावा. असं वर्णन भगवान बुद्धांनी विशुद्धी मग्गामध्ये केलेलं आहे. आणि ज्याला जो धर्मवान बनायचा आहे, ज्याला ज्या धर्माचं बनायचं आहे, कट्टर धर्मवान बनायचं, तर तो शिलाशिवाय कट्टर धर्मवान होऊ शकत नाही. आणि बौद्ध धर्मियांना जर कट्टर बौद्ध धर्मीय व्हायचं असेल तर त्यांनी शील शुद्ध धम्म निष्कलंक ठेवला पाहिजे. दारू, गांजा, मादक पेय आणि तंबाखू, रंडीबाजी, जुगार, मटका, कोणतंही व्यसन बौद्ध समाजाला असता कामा नये. बौद्ध स्त्रीला, बौद्ध पुरुषाला असता कामा नये. त्यांनी आवारा लोकांसारखं फिरू नये. त्यांनी आवारा लोकांसारखं वागणं दाखवू नये. संसारामध्ये त्यांना कलंकित होऊ देऊ नये. त्यांनी बौद्ध समाजाची शान ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज म्हणून जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर शील शुद्ध धम्म तुम्ही निष्कलंक ठेवला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही, तुम्हाला स्वाभिमान मिळणार नाही, तुम्हाला माणुसकी मिळू शकत नाही. शिलाशिवाय तुम्हाला माणुसकी कोणीच देऊ शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही. MA, BA, LLB, LLM, PhD, बॅरिस्टर, लॉ, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, तहसीलदार हे केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही, तर शिक्षणाला जोड पाहिजे शिलाची. तेव्हा शिक्षणाची किंमत वाढू शकते की नाही? म्हणा ना साधू मग कधी म्हणतात. आणि शील शुद्ध असेल, शील निष्कलंक असेल, शील परिपूर्ण निर्मळ असेल तर समाधी एका सेकंदामध्ये लागते. हे त्याचं मूल्यमापन आहे. आणि जर समाधी लागली तर माणूस सम्यक समाधीमध्ये राहतो. समाधी ही दोन प्रकारची आहे, समज समाधी आणि विपස්සना समाधी. तुम्ही विपස්සना समाधीमध्ये जर परफेक्ट होऊ इच्छिता तर तुम्हाला पूर्ण बुद्ध धम्म हे लाभ देईल, सुख देईल, शांती देईल, आनंद देईल, समाधान देईल. ते विपස්සनेच्या अंतर्ज्ञानामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्याचा साक्षात्कार झाल्यानंतरच होईल. केवळ विपස්සना तुम्हाला दुःखातून मुक्त होण्याचा एकमेव या विश्वातला मार्ग भगवान बुद्धानं दिलेला आहे. भगवान बुद्ध हे मानव जातीला विपස්සना म्हणजे प्रज्ञेच्या स्थितीजावर जायला सांगतात. आणि जेव्हा माणूस हे विपස්සनेमध्ये म्हणजे प्रज्ञेमध्ये जातो तर तो शील यामध्ये परिपक्व पारंगत आणि समाधीमध्ये परिपक्व पारंगत होऊन तो प्रज्ञावंत बनतो. शील समाधी प्रज्ञेनं परिपूर्ण अवस्था म्हणजे ध्यान साधना भावमुद्रा ही पहिली आहे. शील समाधी प्रज्ञेनं परिपूर्ण भरलेली भावमुद्रा म्हणजे सम्यक समाधी भावमुद्रा. आणि दुसरी भावमुद्रा आहे ते म्हणजे
भूमिस्पर्श भावमुद्रा. पद्मासनामध्ये 2 पाय वर, एक उजवा मांडीवर पाय, डाव्या मांडीवर पाय असा, आणि एक हात असा डावा आणि एक हात उजवा असा. ही भगवंताची भूमिस्पर्श भावमुद्रा आहे. कारण भगवान म्हणतात, मी जे इथे ज्ञान प्राप्त केलं, मी जी सम्यक संबोधी प्राप्त केली, मी जी बुद्धत्वाला परिपूर्ण पोहोचलो, मला जे पूर्ण ज्ञान प्राप्त झालं बोधीचं, हे या भूमीवर प्राप्त झालेलं आहे. या भूमीवरच सारं ज्ञान प्राप्त होते. वर कुठे आकाशात कोणीच नाही, ईश्वर नाही, परमात्मा नाही, ब्रह्मदेव नाही, आकाशाच्या वर काहीच नाही, आभाळाच्या वर काहीच नाही, ढगामध्ये कुणीच नाही. या चराचर सृष्टीमध्ये, या कणाकणामध्ये, या अणुरेणू परमाणूमध्ये कुणी समावलेला नाही, कोणी गुप्त नाही, कोणती गुप्त शक्ती नाही. म्हणून भगवान गौतम बुद्ध भूमीला स्पर्श करत आहेत की मी जे बुद्ध झालो या जमिनीवर, या भूमीवर बुद्ध झालो. मी कुठूनही स्वर्गातून आलो, मी कोण्या ब्रह्माकडून आलो नाही, कोण्या देवाकडून आलो नाही, कोणी माझा गुरु नाही, मी कोणाचा शिष्य नाही. स्वतः भगवान बुद्धांनी हे साक्षात्कार केलेला आहे आणि त्याचा मार्ग आहे बुद्ध होण्याचा. या सर्व बाबीवर ते मात करतात. तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, 120 प्रकारच्या वासना, राग, हाव, आसक्ती, पाच प्रकारच्या विषयाची आसक्ती, 12 प्रकारच्या आयतनाची पूर्णपणे अभिरुची, याच्यातून मुक्त होतो बुद्ध झालेला. द्वेष मुक्त होतो, क्रोध मुक्त होतो, मोह मुक्त होतो, माया मुक्त होतो, आळस, सुस्ती, प्रमाद मुक्त होतो, गर्व मुक्त होतो, अभिमान मुक्त होतो, ईर्ष्या मुक्त होतो, मत्सर मुक्त होतो, घमेंड मुक्त होतो, अहमपणातून मुक्त होतो. कोणताच दोष, कोणताच अवगुण आणि विकार त्यांच्यामध्ये उरलेला नसतो. कामासव, कामाचे आश्रव, भवा दृष्टी आश्रव, भवासव, भवाश्रव आणि अविद्याश्रव याच्यातून बुद्ध मुक्त असतात. 62 प्रकारच्या दृष्टीतून बुद्ध मुक्त असतात. 84,000 धम्मस्कंदानं बुद्ध परिपूर्ण पारंगत असतात, सर्वज्ञ असतात. म्हणून बुद्धाची भावमुद्रा ही भूमिस्पर्श भावमुद्रा आहे. नंबर 2 ही आशीर्वाद भावमुद्रा भगवंताची. जन्मभर भगवान बुद्धांनी सर्वांना आशीर्वाद दिला. जे त्यांना दोष देत होते त्यांना आशीर्वाद दिला. जे त्यांच्यावर तलवार घेऊन आला होता त्याला आशीर्वाद दिला. जे त्यांना कलंक लावायला षडयंत्र करत होते त्यांना आशीर्वाद दिला. ज्यांनी बायेचं संकट आणलं होतं, चिंचा नावाची बाई, तिला भगवान बुद्धावर सोडलं होतं. कारण काय कारण आहे सांगा ना. भगवान गौतम बुद्धावर बाई का सोडली? भगवान बुद्धाला स्त्रीचा कलंक लावण्यासाठी कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या किंवा सर्वज्ञ किंवा छोट्या किंवा गल्लीबोळातल्या किंवा उच्च पदावर बसलेल्या महान व्यक्तीला, नेत्याला सुद्धा 3 प्रकारची बदनामी लोक वेगवेगळ्या षडयंत्रणा लावतात. कांचन, कामिनी आणि मदिरा. कांचन म्हणजे ज्याने पैसे लुटले, ज्याने पैसे समाजाचे खाल्ले,
याने इथलं लोखंड घेऊन विकलं, याने इथलं जमिनी विकल्या, याने हे विकलं आणि पैसा जमा केला, घर बांधलं. याने बुद्धविहाराची जागा बळकावली आणि त्याच्यावर घर बांधलं. याने भिक्खूपासून पैसे घेतले उसनवारी आणि ते भिक्खूला बुडवलं. याने याचे त्याचे 10,000, 20,000, 30,000, 25,000 या साऱ्या समाजाचे 1.5 कोटी रुपये घेतले यांनी आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. असा कलंक लावता त्या व्यक्तीवर, पैशाचा कलंक. हा बायांच्या मागे लागतो नेहमी. याचे पांढरे केस झाले तरी याला बाया सुटना, हे पोरीच्या मागे लागतो. हा असा कलंक लावता. बाई पोरीचा कलंक लावून त्या माणसाला डॉमिनेट करतात. मग ते कुणी असो, जगातला कोणताय नेता असो, कोणताय माणूस असो, कोणत्याही पदावरला असो, त्याच्यावर मुलीचं लांछन लावतात, बाईचं लांछन लावतात, नाही तर विधवा स्त्रीचं लांछन लावतात, कलंक लावतात. हे संसाराचा नियम आहे, संसाराची रीत आहे. आणि तिसरा कलंक लावतात. हा रात्री 2 वाजता पाणी टाकून पितो. गावरान गावरान हा सोमरस पितो, दारू पितो. हा इंग्लिश दारू पितो, हा लंडनची दारू पितो, हा पूर्णपणे नाशिकची दारू आणून पितो, पाणी टाकू आणि कोणी त्याच्यासोबत नसते. असा त्याच्यावर कलंक लावतात लोक, दारू बाज माणूस आहे म्हणून. तर त्या काळामध्ये जैन लोक मोठे होते. जैन समाजाला महावीर स्वामी मार्ग सांगायचे, व्रत शिकवायचे, वेगवेगळे व्रत शिकवून त्यांना संयमी करायचे, तपश्चर्येमध्ये न्यायचे. त्यांनी सर्व सोडलं होतं, सारं घरदार सोडलं होतं, संसार सोडला होता महावीर स्वामींनी. आणि अंगावरले कपडे ते फेकून दिले होते. आणि म्हणून त्यांचे अनुयायी, त्यांचे शिष्य श्रावक म्हणून ते मोठ्या प्रमाणात त्या काळात आले. त्यांना निगंठनाथ पुत्त म्हणत. हे निगंठनाथ पुत्त म्हणजे पूर्ण निगंठ म्हणजे नग्न, आणि श्वेतंबर महावीर स्वामीचे शिष्य म्हणजे पांढरे कपडे घालून चालणारे, भगवे कपडे घालून चालणारे. हे 2 पंथ आहेत. आणि या दोन्ही पंथाला त्या काळामध्ये कोणी मानणं, कोणी हात जोडणं, कोणी पाया पडणं, कोणी जेवायला बोलवणं, कोणी म्हणणं नमस्कार स्वामी, नमस्कार श्रावक, नमस्कार कोणी म्हणणं, आदर होईना, सन्मान होईना, आणि त्यांचा कोणता गौरव होईना. कोणी त्यांची पूजा करणं, कोणी त्यांना घरी बोलवणं, त्यांची आदर सत्कार सन्मान हे पूर्णच्या पूर्ण गेला. मग त्यांनी या बाईला बोलवलं. ही बाई एक्सपर्ट होती कलंक लावण्यात. हिचं नाव होतं चिंचा. हे बघ म्हणे, आम्हाला जगणं मुश्किल झालं बाई, आमच्यावर काहीतरी तू नजर ठेव. हे भगवान बुद्धाच्या बुद्धानं आम्हाला काय कुठंच काय जागा दिली नाही. आमची सारी फोत्री होऊ लागली, आमचा मान सन्मान सारा आमचा गेला, बुद्धाचाच वाढू लागला आणि बुद्धाच्या भिक्खूचा. तेव्हा कसंही कर आणि जरा आमची इब्रत वाचव तू बाई. आणि त्याने विनवण्या केल्या बघा. आणि तिला लिपस्टिक दिलं, लाली दिली इकडं लावायची, इकडं लाली लाल्या, काजळ दिला, गोंडे दिले, कपडे दिले. आणि ती नटून थटून काजळ लावून, गोंडे लावून, खूप चांगले हार लावून, मोगऱ्याचे हार लावून ती संध्याकाळची अशी चालायची. चालत चालत जेतवनात जायची. जेतवनात जाऊन ती पुन्हा फिरायची आणि मागच्या बाजूला
कुठे जिथे मिळेल तिथं झोपायची रात्रभर आणि पुन्हा सकाळी यायची. लोक म्हणायचे तू जाताना संध्याकाळची गेली होती आणि आता येताना सकाळीच आली, हे तुझे केस मिस तू कुठं गेली होती? तर ती म्हणायची मी रात्र बुद्धासोबत काढली. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच नटून नटून ठतून पूर्ण लिपस्टिक लावून, लाली लावून, गोंडा लावून, हार घालून, मोगऱ्याचे सजून पूर्ण लोक म्हणायचे कुठं चालली ग तू? म्हणायचे मी बुद्धाकडे चालली रात्रभर. आणि कुठे आजूबाजूला झोपायची, कुठं झोपायची तिलाच माहिती तिथं कधी काय. आणि सकाळीच उठून यायची आणि लोक म्हणायचे कुठं गेली होती? सकाळीच आली, मी रात्रभर बुद्धासोबत होती. असं तिनं 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने चालवलं. हा असा त्यांनी अपप्रचार चालवला. आणि 7 महिन्यानंतर बाई जरा गरोदर चांगली दिसते की नाही? पोट वर येते बाईचं. आणि असं पोट तिनं वर आणलं, एका लाकडाला फळीला चिंध्या बांधून असं पोटावर बांधलं आणि असं पोट फुगवलं 7 महिन्याचं. मी 7 महिन्याची गरोदर आहे म्हणून असं नेसलं तिनं. साडी नेसून भर सभेमध्ये जेतवनात हे राजे महाराजे, महाउपासक अनाथ पिंडक, महाउपासिका विशाखा मिगार माता आणि राण्या आणि भिक्खू संघ प्रचंड, भिक्खुनी संघ, उपासक उपासिका, भरगतचा हॉल भरला. आणि ती मधातच उठली. भगवान 4 कथा सांगत होते, दान कथा, शील कथा, त्याग कथा आणि स्वर्ग कथा, स्वर्ग कथा. असं सांगता सांगता भगवान शील शुद्धीवर आले. आणि ते म्हणते भगवान, असा हात ठेवून कमरावर उभी राहून, भगवान आपली वाणी मोठी गोड आहे, मोठी मधुर आहे भगवान, परंतु हे माझ्या पोटात जे आता वाढत झालं 7 महिन्याचं, हे तुमचं आहे, याची काही सोय लावा. आपल्याला वेळ मिळत नाही, आपण भगवंत आहात आणि कसंही करा. इथे आपला उपासक महाउपासक बसला अनाथ पिंडिक, त्यांना तरी सांगा माझ्या बाळांपणाची सोय. इथे तुमची उपासिका बसली महाउपासिका विशाखा, हिला तरी सांगा माझ्या बाळांपणाची काहीतरी सायसोय करायला. आणि अशी ती बाई भगवान बुद्धावर सरळ सरळ लांछन लावू लागली, त्यांना कलंक लावू लागली. संथागारामधले सारे लोक चिथर बिथर झाले, कावरे बावरे झाले, चिल्ले. आपल्या भगवंताला अशी म्हणते. आणि मग रचणाराने एक कथा रचली त्याच्यावर की भगवान बुद्धावर जेव्हा असं संकट आलं, त्या इंद्राचं जे आसन होतं ते पूर्ण हललं. इंद्रानं उंदराचं रूप धारण केलं. कथा रचणारानं रचली. ते उंदीर पळत पळत आला आणि ते तिच्या लंग्यामध्ये घुसला होता. आणि लंग्यात घुसरून तिचं जे काय करदोडा होता ते करदोडा त्याने तोडून टाकला. तोडून टाकल्याबरोबर तिचं जे पोट आहे ते खाली पडलं म्हणता. आता रचणारांनी, सांगणारांनी, रचणारांनी गोष्टी रचल्या, पण पडते का बुद्धीलाही? मुख्य गोष्ट काय झाली, भगवान बुद्धानं तिथे जातक कथा सांगितली. आणि ती जातक कथा सांगल्याबरोबर तिला लय हसू आला. आणि हसल्यामुळं पोट खालावर होते की नाही. आणि असं खालावर झाल्यामुळं तिचा जे मागचं पूर्ण कसा होता ते सटकन सुटला. आणि जे नकली पोट होतं बनवलेलं ते एकदम खालीच पडलं. आणि मग लोक चिडाल्या, आमच्या बुद्धावर असा आळ घेते का? आणि तिला जे मारत मारत झोडपत झोडपत चांगलं चोपत चोपत तिला पूर्वेकडल्या दरवाजाकडे मारत मारत नेलं. बघा, भगवान म्हणाले जाऊ द्या जाऊ द्या,
परंतु लोक ऐकत नव्हते. लय सडकून काढलं तिला आणि पूर्वेकडला जो दरवाजा होता जेतवनाचा, त्या जेतवनाच्या दरवाजातून जी निघाली पळत, तर पलीकडे मोठा डोह होता. त्या डोहामध्ये जाऊन तिने उडी फेकली आणि तिने तिथा अंत केला. आजही तो डोह 12 महिने पाण्यानं भरलेला असतो. भगवान गौतम बुद्धावर आलेलं संकट हे त्याच्यावरच उलटते. चिंताय दुष्टवचनं जनकाय मध्ये संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगला जय मंगला. ज्याप्रमाणे आपल्याकडे हवा वाहू लागली, आपण जर हवेवर थुकलो तर तो थुका आपल्या तोंडावर येणार नाही का? आपल्याकडे हवा वाहू लागली, आपण जर माती घेऊन ती हवेवर फेकली तर ती माती आपल्या डोळ्यात तोंडात जाणार नाही का? तसा भगवान गौतम बुद्धावर जे तिने लांछन लावलं, त्याने आरोप केला कलंक लावण्याचा, तो तिच्यावरच उलटला. लोकांनी तिला मारत मारत आज तिची दुर्गती झाली. अशी इतिहासामध्ये जय मंगल अट्टगाथेमध्ये ही गाथा पण आहे. भगवान गौतम बुद्धावर कोणतंही संकट येऊ शकत नाही. म्हणून हे सम्यक संबोधीचं प्रतीक आहे, ते म्हणजे आशीर्वाद. ज्याने कलंक लावला त्यालाही बुद्धाने आशीर्वाद दिला. ज्याने निंदा केली त्यालाही बुद्धाने आशीर्वाद दिला. ज्याने खूप बुद्धाची बदनामी केली त्यालाही बुद्धाने आशीर्वाद दिला. आणि ज्याने माग येऊ वक्त बोलला, तो हे वंशपुडव्या, हे मुंड्या, हे संसार नाशव्या, असं जे तू बोलला त्याला बुद्धाने आशीर्वाद दिला. त्या ब्राह्मणाला भगवान बुद्धाची भावमुद्रा ही वरद भावमुद्रा, आशीर्वाद भावमुद्रा ऐतिहासिक आहे. त्यानंतरची भावमुद्रा बुद्धाची धम्म देशना भावमुद्रा, एक हात असा आणि एक हात असा. हे भावमुद्रा म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा, हे माणसाला दुःखमुक्त करणारं धम्मचक्र, हे धम्मचक्र आहे. शील, समाधी, प्रज्ञा हे धम्मचक्रात नेणारं आहे. ही भावमुद्रा बुद्धानं प्रत्येकाजवळ, एक माणूस असो, 2 असो, अख्खं गाव असो, राजा असो, राणी असो, स्त्री असो, हजारो स्त्रिया असो, त्यांच्यासाठी बुद्धानं ही धम्मचक्र, हे धम्मदेशना भावमुद्रा नेहमी केलेली आहे. भगवान बुद्धाची ही भावमुद्रा म्हणजे अभय भावमुद्रा. स्टँडिंगमध्ये बुद्ध उभे आहेत. एक हात असा आहे आणि एक हात असा आहे. उभा राहिलेली भावमुद्रा अभय भावमुद्रा. त्यानंतरची भावमुद्रा भगवंताची आहे, ही पूर्ण लोकाभिमुख भावमुद्रा म्हणजे धम्मचारिका भावमुद्रा. भगवान बुद्ध अहोरात्र चालत राहिले, या गावून त्या गावी, त्या गावून त्या गावी, त्या प्रदेशातून या प्रदेशात, या नगरातून महानगरात, महानगरातून नगरात आणि तालुक्यातून जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातून राज्यामध्ये, राज्य बुद्धाने ढळून काढले. बिहार राज्य, उत्तर प्रदेश राज्य, मध्य प्रदेश राज्य आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बुद्ध आले. नाला, सोपारा इथे बुद्ध थांबले.
नाला सोपाऱ्याच्या बाजूला ब्राह्मण गाव आहे. तिथे बुद्धाने 3 वर्षावास केले, 3 महिन्याचे. इथे भंडाऱ्याजवळ पवनी आहे, तिथे सुद्धा भगवान बुद्ध राहिलेले आहेत. तिथपर्यंत प्रचार करत आले. भगवान बुद्ध ही धम्मचारिका बुद्धाची रात आणि दिवस 80 वर्षापर्यंत चालली. हे नाला सोपारा रत्नागिरी हा जो पट्टा आहे पूर्ण कुलाबा या एरियात भगवान बुद्ध पूर्ण फिरलेले आहेत. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाची ही धम्मचारिका भावमुद्रा बहुजनाच्या सुखासाठी, बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या मंगलासाठी होती. आणि आता आजची भावमुद्रा सांगायचं होतं ते म्हणजे भिक्षाटन भावमुद्रा. आपण याचं वर्णन उद्याला बघूया. सर्वांचं मंगल हो. सभी विभजन्तु बरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि साधु. बोलो बुद्ध भगवान की, बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, रमाबाई आंबेडकरांचा, भीमाबाई आंबेडकरांचा, रामजी सुभेदार आंबेडकरांचा, मालोजी आंबेडकरांचा, सावित्रीमाय फुले यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, जिजाऊ माँसाहेबांचा, संत कबीरांचा, संत कबीर महाराजांचा, संत तुकाराम